नमस्कार. आज आम्ही निघालो आहे सांगली जिल्ह्यातील अंतराळ या गावी. तेथे बनशंकरी नर्सरी आहे. त्या नर्सरीला व्हिजिट देण्यासाठी जात आहे. सध्या आपण पाहत आहे हा सांगोला विजापूर हायवे आहे. ह्या हायवेने आम्ही शेगावपर्यंत जाणार. तेथून टर्न घेऊन नंतर अंतराळ रोडने नर्सरी जवळच आहे. दुसरा अल्टरनेटिव्ह रूट आपण बनाळी मार्गे सुद्धा अंतराळाला या बनशंकरी नर्सरीला पोहोचू शकता. आता आपण पोहोचत आहे. हा जो बोर्ड दिसतोय हा बनशंकरी नर्सरीचा आहे. आपण टर्न घेतलेला आहे आत. तुम्ही पाहू शकता किती मस्त हिरवीगार झाडी आहे. सोबत फळबागा, आंब्याची पण मस्त खूप मोठी झाडे दिसतात. आणि इथं पाहू शकता आधीच खूप गर्दी आहे. आम्ही दूरच गाडी पार्क करून निघालेलो आहे. आम्हाला आंब्याची झाडे आमच्या शेतामध्ये लावायचे आहेत. त्यासाठी आंब्याचं हे ग्रीन हाऊसमध्ये आम्ही आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलमांचे आणि वेगवेगळ्या साईजचे साधारण 8 महिन्यापासून ते 1.5-2 वर्षापर्यंतचे सगळे कलम, आंब्याचे कलम इथं ठेवलेले आहेत. आणि प्रत्येक कलमासाठी सेपरेट असा वाफा बनवून सेग्रिगेशन करून सगळे कलम ठेवलेले आहेत इथं. आपण इथं पाहू शकतो वेगवेगळ्या व्हरायटीचे कलम ठेवलेले आहेत. नीलम, तोतापुरी, हापूस, केशर, बारमासी, मल्लिका, तोतापुरी, दूध पेढा अशा वेगवेगळ्या प्रकारची कलमं आपल्याला इथं पाहायला भेटतील. या नर्सरीचे वैशिष्ट्य म्हणजे सावंत सरांनी 22 प्रकारचे कलमे एका आंब्याच्या झाडावर कलम यूज करून 22 प्रकारचे आंब्याचं उत्पादन घेतलेलं आहे. या नर्सरीमध्ये आपल्याला सर्व प्रकारची झाडे भेटतील. काजू जसे आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे फुल आणि शोचे सगळे झाडं आपल्याला इथं भेटू शकतील. तुम्ही पाहू शकता इथं मोरपंखी आहे. अशा प्रकारचं जे तुम्हाला कोणतेही झाड असेल ते ह्या नर्सरीमध्ये भेटेल. आणि ते बांधलेलं फुटतंय कुठनं म्हटलं तुम्ही ह्याला खाली याची? आंब्याला सहसा फुटत नाही. आंब्याला फुटतच नाही का? चिक्कूचे याच्यापेक्षा छोटे आहेत 80 रुपयेवाले, 100 वाले, 80 रुपयेवाले पण बघू.
ती लॉट कुठं 80 रुपयेवाला बघू आता मी इथं काडी जोडली, ही काडी इथं जोडली, चिकूची काडी. हा 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 मोठ्या झाडावर हे रोप आहे का नाही, हे कट करायचं, याला तासून पाचर बनवायची, मोठ्या झाडाजवळ न्यायचं, ही पिशवी लटकवून ठेवायची, बारीक पिशवीत असते, आणि ही मोठ्या झाडाची इकडनं फांदी येते अशी, ती काप मारून त्याला ती पाचर त्यात खोचायची, ही पिशवीत लटकून ठेवायची 3 महिने, असं हे बांधून, बांबू बांधून 3 महिन्यानं मग झाडाखालची फांदी कट करायची. मग ही फांदी पक्व झाडाची असल्यामुळे चिकू लगेच चालवतं, आणि त्यांचं काय झालं, खाल्लं फुटलं, हा ते काढायला पाहिजे होतं. खाल्लं फुटून वर आल्यावर हे चांगलं दिसायला लागलं, तसंच ठेवलं. हे जर चांगलं फुटलं तर हे आपोआप वाढतं, कितीही मोठं असू दे. आपोआप तेवढा बरोबर आहे. 5% मर तुम्ही ग्राह्य धरा म्हणते, 5% मर होणार, म्हणजे 5-10% पकडून चाल तेवढं. हा जर तुम्ही व्यवस्थित केला, आता ट्रॅव्हलिंग मध्ये नेताना वगैरे एखादा शेंडा मोडतो, ते जात परत त्याची काय अडचण येत नाही, तसंच लावून शेरड शेरड इकायचे म्हणते बघ सगळं. माझ्याकडे 50 शेळ्या. हा बंद केलं सगळं. बंदिस्त. हा बंदी. तुमचं बघायला जावा, आम्ही बघितलं आता 100 म्हणजे